हॅलो फ्रेंड्स, मी कोमल स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात? मस्त मजेत ना? तर बघा, आज आम्ही आलेलो आहोत बाहेर. आणि आज म्हणजे हा व्हिडिओ तर आहे शनिवारचा. आम्ही शनिवारी आलो आहे गावाकडे आणि मी व्हिडिओ हा आज पोस्ट करते. तर बघा, आम्ही गावाला चाललेलो. माझी जाऊबाई आहे का तिच्या राणीच्या गावाला आम्ही चाललो होतो. बरेच दिवस झालं जायचं म्हणत होतो आणि मग आज निघालो होतो फायनली. आणि त्यांच्या गावामध्ये बाळनाथाचं मंदिर आहे. तिथे पौष महिन्यात खूप मोठ्या आरती असते, खूप मोठी असते. भरपूर लोक वगैरे येतात. मग आम्ही बरेच दिवस झालं जायचं म्हणत होतो. तर बघा, आज त्याच्यासाठीच निघालेलो होतो देवाला आणि फिरून पण येता येईल म्हटलं. बरेच दिवस झालं गेलो पण नव्हतो. तर बघा, आम्ही दोघी आणि मुली एवढंच आम्ही चौघीच चाललो होतो. तर इथे ट्रेन भेटली, लवकर होती ट्रेन 8 वाजता. तर आम्ही स्टेशनवरती लवकर आवरून वगैरे आलेलो होतो. मुलींची काय मज्जा मस्ती चाललेली ट्रेनमध्ये, त्यांना खूप मजा येत होती. बाहेरचं म्हटलं की मुलींना खूप असं छान वाटतं बाहेर फिरायला. तर बघा, त्या बाहेरचं बघत होत्या मस्त. तर ट्रेन आली 11 वाजता. जेऊरमध्ये उतरलो आम्ही आणि तिथून गाडीवरती चाललो होतो घरी. तर बघा, आलेलो आहोत घरी आम्ही इथे. मग घरी आल्यानंतर थोडा वेळ बसलो वगैरे आणि बघा, इथे असाच व्हिडिओ शूट केलेला आहे आरोहीने. पूर्ण घराचा, घर म्हणजे असं मोठा वाडाचा आहे बघा. खूप मोठं घर आहे आणि गावाकडचं वातावरण म्हटलं की बघा, खूप मस्त वाटतं असं निवांत. मुलींना पण बाहेर खेळायला वगैरे मस्त वाटतं, इकडून तिकडे पळतात. खूप छान वातावरण होतं. हे शूट 11:30-12 वाजताच 12 वाजताच केलं असेल आल्यानंतर थोड्या वेळाने. तर बघा, अशा प्रकारे घर आहे. तर बघा, आरोही कशी फिरते इथे. आणि चिबू काहीतरी बोलत होती मला, मी व्हिडिओ घेत होते. नंतर मला बोलत होती, मला पण घे व्हिडिओमध्ये, मी बघ दिसते का तुला, मला दाखव म्हणत होती. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो आणि निघालो त्यांच्या रानामध्ये. म्हणजे जवळच रान आहे आणि रानामध्ये लावलेले आहेत कलिंगड, तेच खायसाठी गेलेलो होतो. सगळेजण बसलो होतो बघा, इथं कलिंगड पार्टी चालू आहे. खूप मस्त गोड कलिंगड होती, सगळ्यांनी खाल्ली. आणि ऊन असल्यामुळे सगळ्यांना मस्त मज्जा पण येत होती कलिंगड खायला. तर हे बघा, पूर्ण अशी कलिंगडाची बाग आहे. म्हणजे सगळीकडे कलिंगडच आहेत बघा, किती कलिंगड लागलेत. आणि खूप मोठी मोठी कलिंगड होती. एक एक तर 5-5, 6-6 किलोचं असेल. राणी म्हणली उचलून बघा त्याचं किती वजन आहे. मम्मीनी पण उचललं आणि मी पण बघा, खूप जोड होतं ते कलिंगड. खूप मस्त होते. तर बघा, आम्ही उचललं तर मुली पण कशा पाठीमागं उचलत आहेत. आणि ते आता चालवली होती, म्हणजे ते नेत होते. म्हणजे पूर्ण ते झालेत ना, पिकलेत वगैरे, त्यामुळे ते काढलेले होते बहुतेक. हे काढूनच ठेवलेली होती आणि ते न्यायचं काम चालू होतं. इकडे बघा, नंतर आलो बोरं काढायला. इथं बोरं होती, मी आणि राणी आम्ही दोघी चालू होतो. नंतर या पाठीमागून आल्या. खूप गोड छान बोरं होती तिथली पण. आणि हे बघा, पूर्ण असं त्यांचं सर्व जे काही आम्ही फिरतोय ना रान, ते सगळीकडे काही ना काही लावलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. इकडे बघा, मुलींना तर खूप मजा वाटते चालायला. त्यांना असं बाहेर म्हणलं की खूप आवडतं, खूप आनंद होतो कुठं बाहेर. आणि बऱ्याच दिवसांनी असं रानात वगैरे, गावाकडे जातो पण असं रानात वगैरे फिरायला मस्त कधीच नाही. बघा, इकडे बऱ्याच दिवसांनी असं आलं. इथं पेरूची बाग लावली त्यांनी, पेरूची झाडं वगैरे होती. सॉरी, ह्या मिरच्या आहेत, मिरच्या पेरू मिक्स एकत्रच आहे. ते नसते का बेडगी मिरची, त्याची होते. हा पेरू आहे, हा पेरू. मिरच्या पण खूप छान लागल्या होत्या त्याला.
मुलींना बघा नवीन नवीनच वाटतं. त्याला एकदम छोटे छोटे पेरू लागले होते. इथं बघा मला विहीर दिसली. विहीर बघायला आली. खूप खोल होती विहीर. आणि नंतर इकडे अजून एक बोरीचं झाड होतं. तिथं चाललो होतो आम्ही बोरं काढायला. आणि तिथं खूप असं ही मका आहे. मग त्याच्यातूनच चाललेलो होतो. साईडला रोड नव्हता आम्ही त्यामुळे त्याच्यातूनच चाललो. किती छान आहे बघा. एकदम हिरवीगार अशी मका. त्याला कणीस पण लागलेलं आहे बघा. आणि इथं होतं साईडला बोराचं झाड थोडंसं पुढे. मग त्याच्या आम्ही बोरं वगैरे काढली. अजून थोडीशी मुलींना पण खायला घेतली. आम्ही पण खाल्ली. तर बघा किती आतमध्ये होतं हे झाड. इथे आलो. बोरं वगैरे काढली. खूप छान होती बघा. बोरं अशी पिकलेली होती. बघू शकता अशी कच्ची दिसतात ना, तरी ती पण गोड होती बोरं. नंतर सगळ्यांना झाल्यानंतर बघा आता आम्हाला जायचं होतं घरी. आम्ही बराच वेळ झाला आलेलो होतो. 12 वाजता आलो होतो. अंदाजे 2 तरी वाजले असतील. मग मुलींना पण चिमू आणि परीच काय नव्हतं. त्यांना खूप मज्जा वाटत होती तिकडून तिकडं पाहायला. पण आरोहीला नको वाटत होतं. तिला खूप ऊन लागत होतं. बोलत होती ऊन लागतं ऊन लागते. आणि बघा इकडं चालली होती आजीच्या पाठीमागं. नंतर निघालो आम्ही घरी. नंतर बघा घरी आलो आणि मुलींना बघायचं होतं कासव. पाण्यातून बाहेर काढलं होतं. कसं बघतंय बघा ते पण ते चालतच नव्हतं लवकर. शांत बसलं होतं एका जागेवरती. नंतर बघा संध्याकाळी डायरेक्ट हा व्हिडिओ घेतलेला आहे. चुलीवर मस्तपैकी चपात्या करत होतो मी आणि मम्मी. ताई आम्ही ताईच म्हणतो सगळे. राणी पण मम्मीना ताई म्हणते. आम्ही पण ताईच म्हणतो. बघा किती मस्त वाटतं असं चुलीवरती वगैरे बाहेर करायला. खूप छान वाटतं. आणि परत बघा त्याच्यानंतर डायरेक्ट हा पहाटेचा व्हिडिओ आहे. आम्ही खूप लवकर उठलो होतो. 3:30 वाजता तर सगळे उठून आंघोळ वगैरे सगळ्यांच्या होणार होत्या. त्यामुळे लवकर उठलो सगळेच. 5:30ला तर बरोबर मंदिरात जावं लागतं आरतीला. 5:30ला आरती होती. आणि ते बघा आरतीला गेलो होतो. सगळेच आले होते. मम्मी पप्पा ताई वगैरे. रात्रीच्या मुक्कामाला आले होते. आणि नंतर ते सकाळी उठून नंतर आरती वगैरे झाल्यानंतर ते गेले. मम्मींना पप्पांना पुण्याला जायचं होतं आणि ताई गेल्या त्यांच्या गावाकडे. तर इथे बघा आम्ही बघत होतो घराशेजारासमोरच फुलं वगैरे आहेत. तीच बघत होतो. बघा किती मस्त फुलं आहेत. मला या फुलांचं नाव काही माहिती नाही. पण बघा किती छान वातावरण आहे. सकाळचं हे 7:30चं शूट केलेलं आहे. बघा किती मस्त वाटते. आणि इकडं आज 26 जानेवारी पण होती. त्याचा ते झेंड्याचं बघा तेवढं थोडं शूट घेतलेलं आहे. इथं बघा किती मस्त फुल आहे. या फुलाचं नाव कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि कसा वाटला हा गावाकडचा स्पेशल व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा. बाय.